So, in the last lecture, we were discussing the preparation methods. कोणाची preparation methods? तर अल्केनचे preparation methods. त्या अल्केनच्या preparation method मध्ये पहिला आपण इंडस्ट्रियल सोर्स बघितला. म्हणजे लार्ज स्केल मध्ये जर तुम्हाला अल्केन्स पाहिजे असतील तर क्रूड काय करत असतो तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय करतो काय करतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मग नेक्स्ट लॅबोरेटरी मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण काय बघितलं की आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोणापासून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन त्यापासून काय बनवू शकतो तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन काय बनवू शकतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून आपण काय बनवू शकतो तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता नेक्स्ट मेथड बघायची अल्किल हॅलाइड्स. पहिला अल्किन आणि अल्केन पासून बनवलं. कोणापासून बनवलं अल्किन आणि अल्काइन. अल्किन कशापासून बनवलं अल्किन आणि अल्काइन पासून बनवलं. आता आपण नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बघायचं आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. नेक्स्ट बघायचं आहे फ्रॉम whom? From alkyl halides. Alkyl halides कोण असतात तर R-X. अल्केनचा ऍक्च्युअली एक हायड्रोजन रिप्लेस होऊन जेव्हा हॅलाइड ग्रुप काय झालेला असतात जॉईन झालेला असतात. कसला ग्रुप जॉईन झालेला असतो हॅलाइड ग्रुप. सो याला अल्किल हॅलाइड ग्रुप. हे बघा ह्या अल्किल हॅलाइडला सगळ्यात पहिला आपण काय करू शकतो पहिली मेथड जे बघणार आहे reduction by reduction of alkyl halide. आता रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड कसा केला जातो तर आपल्याला नॅसेंट हायड्रोजन पाहिजे. कोण पाहिजे नॅसेंट हायड्रोजन. मग नॅसेंट हायड्रोजन प्रोड्यूस करणारा जो काय असेल त्याला आपण काय म्हणतो तर रिड्युसिंग एजंट. काय म्हणतो आपण त्याला रिड्युसिंग एजंट. सो रिड्युसिंग एजंट मध्ये काय असतंय अल्किल हॅलाइड झिंक मेटल घेतो आपण. कसलं मेटल घेतो झिंक मेटलला हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर ट्रीट करतो. आता 2 टाइम्स HCl का घेतलं याचं रिझन आहे. 2 टाइम्स HCl घेतलं कारण झिंकची ऑक्सिडेशन स्टेट लॉस ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय होते तर +2. म्हणजे आपल्याला इथं मिळताना काय मिळणार आहे तर ZnCl2 प्लस किती नॅसेंट हायड्रोजन मिळणार आहे 2 नॅसेंट हायड्रोजन. किती नॅसेंट हायड्रोजन मिळणार आहे हा रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंटचं काम काय असते रिड्युसिंग एजंटचं काम असते नॅसेंट हायड्रोजन प्रोड्यूस करणे. काय प्रोड्यूस करणे नॅसेंट हायड्रोजन. असा हायड्रोजन जो की हायली रिॲक्टिव्ह आहे. असा हायड्रोजन जो हायली काय तर रिॲक्टिव्ह काय झालं नॅसेंट हायड्रोजन आहे बघा. जेव्हा कधी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एखाद्या ऍटमला लिहिताय म्हणजे तो हायली रिॲक्टिव्ह ऍटम असतो. मग ते मोस्टली आपण हायड्रोजन आणि काय घेतो ऑक्सिजन. जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हायड्रोजन आहे नॅसेंट हायड्रोजन. जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन आहे नॅसेंट ऑक्सिजन. काय आहे नॅसेंट ऑक्सिजन. सो व्हेन एन अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ नॅसेंट हायड्रोजन. आपण इथं 2 घेतले नॅसेंट हायड्रोजन कारण मला बॅलेन्सिंगला 2 लागतात. जर मला 4 लागले असते तर मी 4 घेऊ शकते. हे असं कधीच विचार नाही करायचं की इथं 2 नॅसेंट हायड्रोजन आहेत म्हणून आपण घेताना पण इथं नाही. नॅसेंट हायड्रोजन आपण फाउंड केलं ह्या मेथडनं आपण त्याला काय केलं फाउंड केलं. त्याला वापरू शकतो कोणत्याही वेळेला. अल्किल हॅलाइड आरएक्स म्हणजे कोण अल्किल हॅलाइड. काय शिकलो अल्केनचं फॉर्म्युला काय असतं CnH2n+2 असतं. हे अल्केन आहे. काय आहे अल्केन. ह्या अल्केनचा एक हायड्रोजन ऍटमचा रिप्लेस झाला. अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि काय आला
CnH2n+1 डॅश. काय आला? CnH2n+1 डॅश. तर CnH2n+1 डॅश हा कसला ग्रुप आहे? तर अल्काइल ग्रुप. कसला ग्रुप आहे हा? अल्काइल. एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला. मग तो हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन कोणता ग्रुप आलाय? हॅलाइड ग्रुप. कोणता ग्रुप आलाय? हा. So when an alkyl halide is treated with nascent hydrogen. आता हा nascent hydrogen कोणापासून मिळाला? हे कंपल्सरी ॲरोवरती लिहायचं. हे कंपल्सरी ॲरोवरती काय लिहिणार आहे? झिंक प्लस डायल्यूट काय असणार आहे? तर HCl आणि हीट. जो ज्यापासून तुम्हाला नॅसंट हायड्रोजन मिळते ॲरोवरती लिहिणं गरजेचं आहे. इट इज अ रूल. ओके, बरं होतंय का? आपल्याकडे 2 हायड्रोजन आहेत ना, तर आपण एक हायड्रोजन ॲटम एका हायड्रोजन ॲटमला काय करतो? रिप्लेस. 2 मधला एक हायड्रोजन ॲटम वरती बघा. 2 मधला एक 2 हायड्रोजन ॲटम मधला एक हायड्रोजन ॲटम हॅलोजनला काय करतो? रिप्लेस करतो. काय करतो? रिप्लेस करतो. मग रिप्लेस करून काय मिळणार आहे? R डॅश H प्लस काय मिळणार आहे? HX. R डॅश H म्हणजे कोण असणार आहे? अल्केन. R डॅश H म्हणजे कोण असणार आहे? R डॅश H म्हणजे कोण असणार आहे? समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. So इथं CH3 single bond CH2 single bond Br plus how many nascent hydrogen? 2 nascent hydrogen. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? झिंक प्लस काय आहे? तर डायल्यूट HCl. झिंक प्लस काय आहे? मग 2 नॅसंट हायड्रोजन मधला एक नॅसंट हायड्रोजन ब्रोमिनला काय करणार आहे? तर रिप्लेस करणार आहे. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 CH2H प्लस काय येणार आहे? तर HBr. CH2H म्हणजे आपण ह्याला कसं लिहू शकतो सांगा? CH2H म्हणजे येस, CH2H म्हणजे आपण काय लिहू शकतो ह्याला? CH3. काय लिहू शकतो? आपल्याला इथं कोण मिळाला? तर इथेन. काय मिळाला? इथेन. काय चुकीचं? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कोणतीही रिॲक्शन कम्प्लीट नाही दिलेली काय? नाही, CH2H असं लिहिलंय त्यांनी. तू वर्ड सिंथेसिस बघतोयस. नॅसंट हायड्रोजन. नाही नाही नाही, चुकलंय त्यांचं. बॅलन्सिंग चुकलंय. इथे बघा, हा काय असणार? परत टेक्स्टबुक मध्ये आहे थोडे मिस्टेक्स काय. हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय आहे? तर Cl. ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. काय नाव आहे ह्याचं? आयुपीएससी नेम काय असणार आहे? आयुपीएससी नेम असणार आहे 2 डॅश काय असणार आहे? तर क्लोरोप्रोपेन. 2 डॅश क्लोरोप्रोपेन. ह्याला आपण ट्रीट कशाबरोबर करणार आहे? नॅसंट हायड्रोजन. कोणाबरोबर ट्रीट करणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ झिंक प्लस डायल्यूट काय येणार आहे? तर HCl. मग इथं क्लोरीनच्या जागी काय येणार आहे? हायड्रोजन. आणि हायड्रोजनच्या जागी काय येणार आहे? क्लोरीन येणार आहे. सो इथे मिळताना कसं मिळणार आहे? CH3 CHH म्हणजे काय येणार आहे? तर CH2 सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3 प्लस काय येणार आहे? तर HCl. हा कोण मिळाला सांगा? कोण मिळाला? हा कोण मिळाला? हा प्रोपेन. समजतंय का काय सांगितलंय? सो see in your textbook there are certain reactions are balanced, certain reactions are not balanced, certain reactions byproducts are not given. हे जे तुम्ही सांगताय ह्याचं हे चुकीचंच आहे. हे नाहीच येऊ शकत, पॉसिबलच नाही.
समजतं मी काय सांगते ते? ठीक आहे. काय आहे बघा, फ्रॉम अल्किल हॅलाइड मध्ये पहिला आहे बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड्स ऑन रिडक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl and dilute HCl gives what? Alkane. Gives what? Alkane. कसे? तर हे जे झिंक प्लस डायल्यूट HCl काय प्रोड्यूस करतात? तर नॅसेंट हायड्रोजन काय प्रोड्यूस करतात? हा. So the reduction alkyl halide is due to nascent hydrogen obtained from the reducing agent zinc and dilute HCl. So CH3I plus 2 times nascent hydrogen in presence of Z and HCl CH4 plus H. CH3 CH2Br plus 4 times nascent hydrogen Z and plus HCl gives CH3 single CH3. आपण एक्झाम्पल बघितले. येस ऑर नो? ठीक आहे. एक्सप्लेनेशन आणि रिएक्शन्स नंतर लिहून घ्या. पहिला मी पुढचं एक प्रिपरेशन शिकवते. See, next is preparation of alkane by reactive metals. आता ही जी रिएक्शन आहे ना बाळांनो, आपण जे आता बघणार आहे ऍज अ प्रिपरेशन म्हणून येतं. बाय युझिंग रिएक्टिव्ह मेटल्स तुम्ही अल्केन बनवू शकताय. बाय युझिंग रिएक्टिव्ह मेटल. कोणाबरोबर रिएक्टिव्ह मेटल वापरायचे? अल्किल हॅलाइड्स बरोबर. कोणाबरोबर रिएक्टिव्ह मेटल वापरायचे? हा, कोणाबरोबर रिएक्टिव्ह मेटल्स वापरायचे? अल्किल हॅलाइड्स बरोबर. कोणाबरोबर? अल्किल हॅलाइड्स. हे रिएक्शन्स परत 12वीचा जो पहिला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक बघणार आहे. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स काय बघणार आहे? त्यामध्ये परत हा रिपीट होणार आहे ही रिएक्शन. सो पहिला त्यामध्ये प्रकार बघूया. वर्ड्स सिंथेसिस. काय बघूया? वर्ड सिंथेसिस. तर हे बघा, आपण फंक्शनल कंपाऊंड बघितलेले होते. त्यामध्ये आपण म्हणतो की वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असतात, अल्किलला जॉईन असतात. अल्कोहोल असेल तर OH म्हणतो, अल्डिहाइड असेल तर CHO म्हणतो, कीटोन असेल तर C डबल बॉन्ड O, अमाइन असेल तर NH2. तसंच आपण तिथं बघितलेला हॅलाइड हा एक फंक्शनल ग्रुप असतो. हॅलाइड म्हणजेच कोण असतात? तर फ्लोराइड किंवा क्लोराइड किंवा ब्रोमाइड किंवा आयोडाइड. फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड किंवा किंवा आयोडाइड. समझ में आया? आता वर्ड सिंथेसिस. वर्ड सिंथेसिसला आपण रिएक्टिव्ह मेटल कोण भरतो? सोडियम. सोडियम Na इन ड्राय इथर. सोडियम इन काय घेतो? ड्राय इथर. वर्ड सिंथेसिस आहे बघा. इथं जरा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. इथं आपण अल्किल हॅलाइड घेतो. इथं एक अल्किल हॅलाइड घेतो प्लस 4 टाइम्स सोडियम मेटल घेतो. परत अजून एक अल्किल हॅलाइड म्हणजे सोप्या भाषेत आपण 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड घेतो. किती मोल्स? 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड्स घेतो. 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड्स आणि 2 मोल्स ऑफ काय घेतो? तर सोडियम. मग इथं ब्रेकिंग कसं होतंय? एवढा पार्ट. 2 हॅलाइड ग्रुप आणि 2 सोडियम मेटल रिमूव्ह होतात. 2 अल्किल हॅलाइड घेतलेले आपण. किती अल्किल हॅलाइड घेतलेले? 2 अल्किल हॅलाइड मध्ये दोन्ही हॅलाइड आणि 2 सोडियम मेटल जे आपण घेतले ते रिमूव्ह होतात. आणि ही रिएक्शन कंपल्सरी कशामध्ये होते? ही रिएक्शन कंपल्सरी ड्राय इथर मध्ये होते. ही रिएक्शन कंपल्सरी कशामध्ये होत असते? This reaction compulsory takes place in presence of what? Dry ether. So इथं काय आहे तर R dash R plus 2 Na काय येणार आहे तर X. सो आपल्याला अल्केन मिळणार. पण हा अल्केन कसला अल्केन असतो? हायर अल्केन. हायर अल्केन सांगा. कारण जर तुम्ही एका कार्बनचा अल्किल हॅलाइड घेतला, एका कार्बनचा, तर ते 2 अल्किल हॅलाइड आहेत ना, त्यांना अल्केन मिळताना किती कार्बन्स मिळणार?
3 जर घेतला तर 6. आणि मोस्टली हे दोन्ही अल्किल हॅलाइड काय घ्यायचे, सेम घ्यायचे. वेगळे अल्किल हॅलाइड नाही घ्यायचं रिझन असतंय ते नंतर सांगते. पहिला आता काय समजायचं की जेव्हा आपण अल्किल हॅलाइड घेतो वॉच सिंथेसिसला दोन्ही अल्किल हॅलाइड्स काय घ्यायचे, सेम घ्यायचे. काय घ्यायचे, सेम घ्यायचे. सो इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस 2 टाइम्स काय आहे तर Na प्लस Br सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3 in presence of what, ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथर. सो हा एवढा पार्ट काय होणार आहे तर 2 Br आणि 2 Na आणि जॉईन होणार काय होणार, जॉईन झालं तर इथं काय होणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2 NaBr. माझं नाव काय येणार आहे तर इथेन. काय येणार आहे, इथेन. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस 2 Na प्लस Cl सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. सो इथं मिळताना काय मिळणार आहे, हा Cl आणि हा Na आणि हा Cl एवढा पार्ट रिमूव्ह होतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये मिळणार काय आपल्याला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2 NaCl. किती कार्बन आहे, 4. नाव काय असणार आहे N-ब्युटेन. काय नाव असणार आहे, माझं नाव हा काय आहे तर इथाइल क्लोराइड. काय हा, काय हा इथाइल. इथाइल क्लोराइड पासून काय मिळाला तर आपल्याला N-ब्युटेन. काय मिळालं आपल्याला, काय मिळालं आपल्याला N-ब्युटेन. इथं बघा this method is mostly used for preparation of higher alkanes having even number of carbon for preparation higher preparation of higher alkanes having what, having even number of carbon atoms. तुम्हाला कधीही जर तुम्ही दोन्ही अल्किल हॅलाइड काय घेतला, सेम घेतला, हा ते जेव्हा कपल होणार आहे तर तुम्हाला कधी ऑड नंबरचा अल्केन मिळणार, कायम कसला अल्केन मिळणार आहे, इवन नंबरचाच अल्केन मिळणार. कसला अल्केन मिळणार कायम, कसा मिळणार आहे अल्केन कायम, इवन नंबरचा अल्केन मिळणार. कसला अल्केन मिळणार आहे, इवन नंबर. समजतंय, हा. वन मोर, याची लिमिटेशन ही आहे की तुम्ही CH4 म्हणजे मिथेन हा कधीच बनवू शकत नाही. मिथेन cannot be obtained. Methane cannot be obtained by this method. या मेथडनं तुम्ही मिथेन ऑब्टेन करू शकतच नाही. या मेथडनं तुम्ही मिथेन काय करू शकत नाही, ऑब्टेन करू शकत नाही. समझ में आ रहा है. तुम्ही म्हणाल मग प्रोपेन करू शकतो. जर तुम्ही एक मिथेल क्लोराइड आणि एक इथिल क्लोराइड घेतला तर तिथं कपलिंग रिएक्शन होत आहे आणि तिथं तुम्ही ऑड नंबरचे पण अल्केन्स बनवू शकताय. एकमेव ऑड नंबरचा अल्केन जे तुम्ही बनवू शकत नाही ते मिथेन आहे. कोण आहे ते,
मिथेन। समझ में आ रहा है? आपण काय बघतोय? प्रिपरेशन ऑफ अल्केन्स बाय युजिंग अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स आपण कोणाबरोबर रिॲक्ट करतोय? रिॲक्टिव्ह मेटल्स. रिॲक्टिव्ह मेटल्स मधला पहिला आपण कोण बघितला? सोडियम इन काय बघितला तर ड्राय इथर. पहिला काय बघितला? पहिला काय बघितला? सोडियम इन काय बघितला तर ड्राय इथर. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बाय ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बाय ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बाळांनो, जेव्हा मी ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणते त्यावेळी आपण अल्किल हॅलाइड जो आहे त्याला मॅग्नेशियम मेटल बरोबर रिॲक्ट करतो. कोणाला कोणाबरोबर रिॲक्ट करतो? हा, मॅग्नेशियम मेटलला अल्किल हॅलाइड बरोबर काय करतो? रिॲक्ट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथर. सोडियम इन ड्राय इथर आणि मॅग्नेशियम पण ड्राय इथर. इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट म्हणतो आपण त्याला. कसला? नॉन पोलर सॉल्व्हेंट आहे ड्राय. ठीक आहे. हा ड्राय इथर जर घेतला तर इथं आपल्याला मिळताना काय मिळतंय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल हॅलाइडला मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय मिळतंय? काय मिळतंय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय मिळतंय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आता हा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडलाच काय म्हटलं जातं? हा कोणता एजंट आहे तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. दिस इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. दिस इज द ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ह्यालाच आपण काय म्हणतो? बाय युजिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपण अल्केन बनवू शकतो ना. पण कसं? तर पहिला त्या अल्किल हॅलाइडला मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तुम्हाला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळाला. काय मिळाला? काय मिळाला? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय मिळाला? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आता हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड असतो ना, हा हायली रिॲक्टिव्ह रिएजंट असतो. दिस इज हायली reactive reagent. How it is? Yes, it is a highly reactive reagent. And see, this highly reactive reagent, which we call as a Grignard's reagent, is unstable. Is unstable in protoic solvents. कशामध्ये अनस्टेबल आहे हा? कशामध्ये अनस्टेबल आहे हा बाळांनो? प्रोटोइक सॉल्व्हेंट्स. प्रोटोइक सॉल्व्हेंट्स कोण आहेत सांगा? वॉटर. वॉटर कसा असतो? H2O. H2O मध्ये H आणि OH म्हणजे H पार्शियल प्लस OH पार्शियल मायनस आहे का? प्रोटॉन H प्लस होणार आहे. हा ना. त्यानंतर ना अमोनिया. अमोनिया NH3 आहे, पण हा NH3 जेव्हा स्प्लिट होतो तर काय होतंय तर H प्लस आणि NH2 मायनस. काय मायनस? NH2 मायनस. परत आणि कोणता सॉल्व्हेंट? अल्कोहोल. अल्कोहोल I-O-H. हा जर सेपरेट झाला तर काय होतो? H प्लस आणि O-R मायनस. समजतंय का? समजतंय का? हे सगळे प्रोटोइक सॉल्व्हेंट्स आहेत. ग्रिग्नार्ड्स रिएजंट हायली अनस्टेबल असतो प्रोटोइक सॉल्व्हेंट्स मध्ये. ग्रिग्नार्ड्स रिएजंट हायली अनस्टेबल असतो कशामध्ये तर प्रोटोइक सॉल्व्हेंट्स मध्ये. कशामध्ये? सॉल्व्हेंट्स मध्ये. काय होते बघा? when alkyl magnesium halide is treated with water, the Grignard's reagent is unstable and decomposes to form alkane. काय करतो तो? अल्केन फॉर्म करतो. कसं बघायचं बघा बोर्डवरती? अल्किल आणि मॅग्नेशियम. अल्किल म्हणजे कार्बन. कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये निमिष. मॅग्नेशियम वरती चार्ज काय असतं तर प्लस आणि अल्काइल वरती चार्ज काय असतं तर मायनस. वॉटर मध्ये H वरती चार्ज काय असतं प्लस, OH वरती चार्ज काय असतं मायनस. आपल्याला माहित आहे की नेगेटिव्हला नेगेटिव्ह रिप्लेस करणार, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. हा जो पूर्ण MgX आहे हा कोण रिप्लेस करतो? H प्लस. कोण रिप्लेस करतं?
तो रिप्लेस करता H प्लस, म्हणजे फॉर्म होताना काय होणार आहे R डॅश H, म्हणजे कोण फॉर्म झाला R डॅश H म्हणजे अल्केन, कोण फॉर्म झाला. आणि बाहेर काय पडणार आहे हे बघा, हा मॅग्नेशियम आहे, त्याला हॅलाइड ग्रुप आहे. इथली जी बॅलन्सी होती मायनसला कोण येणार आहे मायनस, मायनस म्हणजे इथं कोण आहे OH, म्हणजे इथं कोण येणार आहे तर OH. हे बाय प्रोडक्ट आहे, आपल्याला मिळताना काय झालं अल्केन. आपण काय करतोय प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन्स बघतोय. काय बघतो आपण आता इथं कोरेज हाऊस मेथड पण आहे जी आपण बघत नाही, जी आपल्या सिलेबसला नाही आहे, जी NCERT ला म्हणजे नीट आणि JEE ला आहे. आपण लिथियम वापरतो, कॉपर वापरतो आणि कोरेज हाऊस मेथड न अल्केन्स बनवतो. काय बनवतो अल्केन. फरक काय आहे की वर्क सिंथेसिस मध्ये तुम्हाला फक्त इव्हन नंबर ऑफ अल्केन्स मिळू शकतात, पण कोरेज हाऊस मेथड ना तुम्हाला ऑड नंबर पण ऑफ अल्केन मिळू शकतात. तिथं आपण रिएजंट वापरतो कॉपर अल्युमिनियम, डाय अल्किल कॉपर लिथियम, डाय अल्किल कॉपर लिथियम असं यूज करतो. ठीक आहे फाईन. आता बघा ह्याचं एक्झाम्पल बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Mg आणि इथं काय आहे तर Br. हा कोण आहे इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं, मी वॉटर ऐवजी आता अमोनिया घेते. अमोनिया म्हणजे काय असते बाळांनो H डॅश NH2. काय असते अल्किल हॅलाइड मध्ये कार्बन वरती नेगेटिव्ह, मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह, हायड्रोजन आणि अमाइन्स मध्ये यावरती मायनस आणि ह्यावरती काय येणार आहे तर प्लस. काय येणार आहे प्लस. सो इथं होताना काय येणार आहे तर Br च्या जागी काय येणार आहे तर सॉरी Br नाही सॉरी MgBr. MgBr च्या जागेवरती काय येणार आहे तर H. सो MgBr च्या जागेवरती जर H आलं तर आपल्याला इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस इथं काय येणार आहे तर Mg, इथं Br आणि इथं काय येणार आहे तर NH. म्हणजे हा कोण मिळणार आहे इथेन. हा कोण मिळणार आहे, कोण मिळणार आहे हा, कोण मिळणार आहे हा, कोण मिळणार आहे हा इथेन. समझ में आ रहा है यस और नो. ठीक ठीक. परत इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, इथं CH, इथं सिंगल बॉन्ड CH3, इथं Mg, इथं काय घेऊया Cl. सो याचं नाव काय आहे तर आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड. आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड. ह्याला आपण परत कशाबरोबर ट्रीट करणार, अल्कोहोल घेऊ का, एक वॉटर घेतलंय, एक अमोनिया घेतलाय आणि एक अल्कोहोल घेते, कोणता पण अल्कोहोल घ्यायचा. मग इथं H-O CH3 घेतो, म्हणजे ह्याचं नाव काय सांगा मिथाइल अल्कोहोल. नाव काय सांगा मिथाइल अल्कोहोल. काय नाव आहे मिथाइल अल्कोहोल. सो इथं H काय येणार आहे तर प्लस, इथं O काय येणार आहे तर मायनस, इथं Mg काय येणार आहे Mg प्लस Cl, हा प्लस येणार आहे आणि हा मायनस येणार आहे. आपल्याला माहित काय प्लसला काय रिप्लेस होत आहे, प्लसला काय रिप्लेस होत आहे प्लस. तर इथं H आला तर हा CH2 होणार ना, काय होणार काय होणार माहित प्रोडक्ट फॉर्म होताना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. परत इथं काय असणार आहे तर नाही, इथं प्लस येणार CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH3, इथं काय येणार आहे प्लस. आता इथं CH3O म्हणजे इथं MgClOCH3. सो हा कोण आहे प्रोपेन, फक्त तिरकं लिहिलंय एवढंच, पण हा कोण आहे तर हा
प्रैक्टिस करावी लागते, अभी तो शुरुआत है। कॉन्सेप्ट, अरे पाठ नाही करायची गरज, कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची गरज आहे की काय होतंय, कोणाला प्रिपेअर केलं की काय होतंय. सी, आय टेल यू वन थिंग, आता तुम्हाला थोडंसं अवघड वाटणार, अरे बापरे असले, पण जसं तुम्ही रिपीट करत जाताय तसं लक्षात येते आणि गडवागड असले बंद करावे लागतात. जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला, बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड, रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड साठी तुम्ही हा रिड्युसिंग एजंट वापरला. मग अल्किल हॅलाइडला रिड्युसिंग एजंट बरोबर ट्रीट केला. रिड्युसिंग एजंटचं काम काय आहे, नॅसेंट हायड्रोजन देणे. काय देणे, तुम्हाला अल्केन आणि हायड्रोजन हॅलाइड मिळाला. परत हा काय आहे तर इथाइल ब्रोमाइड प्लस नॅसेंट हायड्रोजन, झिंक प्लस डायल्युटेड HCl, इथेन मिळाला. 2' क्लोरोप्रोपेन नॅसेंट हायड्रोजन बरोबर ट्रीट केलं, झिंक प्लस डायल्युटेड HCl काय मिळालं तर प्रोपेन मिळालं. काय मिळालं, ठीक आहे, फाईन. मग तुम्ही रिएक्टिव्ह मेटल्स घेतला, वर्क सिंथेसिस म्हणजे अल्किल हॅलाइडचा वापर करायचा, पण त्याचं अल्किल हॅलाइड पासून अल्केन तुम्ही ऑब्टेन करणार बाय युझिंग रिएक्टिव्ह मेटल्स. पण 2 रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, सोडियम आणि कोण आहे तर मॅग्नेशियम. म्हणजे तर तुम्ही सोडियम वापरताय त्याला वर्क सिंथेसिस म्हणतो. सो वर्क सिंथेसिस Na इन डायइथर, 2 अल्किल हॅलाइड घ्यायचे आणि दोन्ही अल्किल हॅलाइड सेम असायला पाहिजे. सोडियम मेटल घ्यायचे 2 मोल्स, हॅलाइड सोडियम सोडियम काढायचं आणि त्याला जॉईन करायचं, कपलिंग म्हणतो, हायर अल्केन्स फॉर्म होतात. नॉर्मली आपण अल्किल हॅलाइड जो घेतो तो काय इवन नंबर असं काय नाही घेत. तुम्ही अल्किल हॅलाइड घेताना इवन नंबर घ्या किंवा ऑड नंबर घ्या, पण दोन्ही अल्किल हॅलाइड्स काय घ्या, सेम. त्यामुळे तुम्हाला अल्केन जो मिळणार आहे तो काय इवन नंबरचा मिळणार आहे. अल्केन काय मिळणार आहे, ठीक, सेम इयर. ओके, नाव इथं लक्ष द्या. सो प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन्स, इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, म्हणजे इथं ही जी काही मेथड आहे ही प्रिपेअर करते हायर अल्केन्स विच आर हॅव्हिंग इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम, 2, 4, 6. हे अल्केन्स तुम्हाला यील्ड चांगलं मिळणार आहे. काय चांगलं मिळणार आहे, यील्ड. हा, मिथेन तुम्ही या मेथडनं कधीच ऑब्टेन करू शकत नाही. एखाद्या केसनं आपण काय करू शकतो, नाही कोरे हाऊस आपण फाइंड करू शकत नाही. मिथेन आपण वर्क सिंथेसिस पण करू शकत नाही, कोरे हाऊस पण करू शकत नाही. ग्रिग्नार्ड्स, ठीक आहे, ग्रिग्नार्ड्स रिएक्शन तुम्ही बनवू शकता. मिथाइल हॅलाइड घ्यायचा, काय घ्यायचा, मिथाइल हॅलाइड घ्यायचा, ठीक आहे, ओके. सो मी काय सांगत होते तुम्हाला, हा ऑड नंबर ऑफ अल्केन्स, प्रोपेन, पेंटेन, हेप्टेन हे तुम्हाला मिळू शकतात. ऑड नंबर ऑफ अल्केन्स कसं मिळू शकतात, ऑड नंबर ऑफ अल्केन्स, ऑड नंबर ऑफ अल्केन्स तुम्ही मिळू शकता जर तुम्ही दोन्ही वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतला, एक इथाइल एक मिथाइल घेतला, इथाइल मिथाइल, इथाइलचे 3 कार्बन, इथाइलचे 2 कार्बन, मिथाइलचे 1 कार्बन, किती झाले, प्रोपेन. पण त्याबरोबर सेल्फ कपलिंग क्रॉस कपलिंग करून असे 3 प्रोडक्ट मिळतात, प्रोपेन, इथेन, ब्युटेन. म्हणून ते अनडिझायरेबल रिएक्शन्स असतात. हे आपण पुढे डिस्कस करायचं आहे अल्किल हॅलाइड्स मध्ये इन डिटेल मध्ये. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट काय घेतलं, बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. पण ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपण वापरणार, पण ग्रिग्नार्ड्स रिएजंट साठी आपण अल्किल हॅलाइड, ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय, अल्किल हॅलाइडला जेव्हा तुम्ही मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट करताय इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तुम्हाला काय मिळतंय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, जो की हायली रिएक्टिव्ह रिएजंट. हा हायली रिएक्टिव्ह रिएजंट आहे कारण ह्यामध्ये जे 2 बॉन्ड MgX असू दे किंवा RX असू दे, MgX बॉन्ड आयोनिक आहे आणि RX बॉन्ड काय तर पोलार कोव्हॅलेंट आहे. काय आहे, काय आहे, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सो ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज हायली अनस्टेबल अँड इन अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट जो असतो तो प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स मध्ये, कसल्या सॉल्व्हेंट्स मध्ये, अनस्टेबल असतो, आणि अनस्टेबल असतो त्यामुळे डिकम्पोज होऊन काय देतं तर अल्केन. मग प्रोटॉइक सॉल्व्हेंट कोण आहे, वॉटर, अमाइन आणि अल्कोहोल. वॉटर, अमाइन आणि वॉटर, अमाइन आणि वॉटर, अमाइन आणि वॉटर, अमाइन आणि अल्कोहोल. सो हा बघा अल्किल हॅलाइड आहे, म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे, ह्याला वॉटर बरोबर ट्रीट केलं. मी तुम्हाला सांगितलंय MgX मायनस असतं, पूर्ण मायनस, सॉरी MgX काय असतं प्लस आणि अल्काइल ग्रुप काय असतं तर मायनस, आणि H प्लस असतं, प्लसला प्लस रिप्लेस होणार म्हणजे हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होणार H बरोबर. मग तुम्हाला अल्केन आणि MgXOH मिळणार आहे. परत मुद्दामून मी वेगवेगळे एक्झाम्पल घेतले, इथं फक्त अल्काइल ग्रुप चेंज करत गेली आहे. इथं काय घेतला, अमोनिया, हा ऍक्च्युली अमोनिया आहे NH3,
मायनसला डायरेक्ट स्प्लिट करून घेतलं. H आणि काय घेतलं NH2. H पार्शियल मायनस आणि NH2 पार्शियल काय येणार आहे तर प्लस येणार. परत सेपरेट होताना काय होणार आहे MgBr प्लस असतो प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस इथे. मग इथं अल्कोहोल घेतला मिथाइल अल्कोहोल पण H प्लस असते हा मायनस असते मग हा MgCl काय असते प्लस प्लसला काय रिप्लेस झालं तर प्लस प्रोपेन MgClOCH3. समझ में आ रहा है यस और नो यस और नो एनी डाउट इन दिस ठीक आहे लिख टाका आणि लिहून घ्यायचं. आता जे आपण बघितले ते काय होते सगळे प्रिपरेशन मेथड्स. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे ते समजून घ्या. ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसा बनलाय जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइडला मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट करताय कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये तर तुम्हाला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळतं. तर अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड जेव्हा मिळतो तर हा R-Mg बॉन्ड कसा असतो तर पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कसं बॉन्ड असतं पोलर कोव्हॅलेंट. आणि Mg'(X) जो असतो तो कसला बॉन्ड असतो तर आयोनिक बॉन्ड. कसं बॉन्ड असतो कसला बॉन्ड असतो आयोनिक बॉन्ड. सो R-Mg पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि Mg'(X) कोणता बॉन्ड आहे तर आयोनिक बॉन्ड आहे. तर ह्यामध्ये जेव्हा आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रिपरेशनला जातो सो प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज अन एक्झोथर्मिक रिएक्शन. जेव्हा हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रिपेअर झाला अल्किल हॅलाइड हीट इव्हॉल्व होते हेन्स नो हीटिंग इज रिक्वायर्ड. त्यामुळे त्याला हीटची गरज नाही. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड फॉर्म होतानाच हीट काय होते तर रिलीज त्यामुळे हीट करायची गरज नाही. मॅग्नेशियम मेटल निघून जातो आणि तो मॅग्नेशियम ऍटम काय होतो कोणाला बॉन्ड करतो तर सेम कार्बनला ज्याला हॅलोजन ऍटम जॉईन झालेला आहे. म्हणजे हा अल्किल हॅलाइड आहे ना ह्याचा मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि तो मॅग्नेशियम येते तर so alkyl group remains as it is or intact during the preparation of Grignard's reagent. Dry and inert conditions are maintained during Grignard's reaction to prevent any reaction with moisture. Moisture म्हणजे कोण असतं वॉटर. आणि मी तुम्हाला म्हटलं ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय आहे अनस्टेबल इन प्रोटोइक सॉल्व्हेंट्स. कोण आहेत प्रोटोइक सॉल्व्हेंट्स वॉटर अमोनिया इथेनॉल एक्सेट्रा. म्हणून ही रिएक्शन इनर्ट कंडिशन पाहिजे म्हणून ड्राय इथर घेतो. काय घेतो इनर्ट सॉल्व्हेंट आहे. ड्राय इथर पण काय कन्सिडर करतो इनर्ट सॉल्व्हेंट. ठीक आहे फाइन. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी वी आर गोइंग टू डिस्कस ऑफ अल्केन्स इज फिजिकल प्रॉपर्टीज. मी तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय डिस्कस करतोय म्हणतो स्टेट कलर ओडर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग. स्टेट कलर ओडर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग. आता बघा पोलॅरिटी काही नाही नॉन पोलर मॉलिक्युल आहे अल्केन्स कारण त्यामध्ये CC बॉन्ड आणि काय आहे CH बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त नाही आहे आणि CC मध्ये तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय तर 0. सो अल्केन्स नॉन पोलर आहे. अल्केन्स काय आहे त्याच्यामध्ये मग नॉन पोलर लाईक डिझॉल्व्ह लाईक म्हणजे हे नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होणार पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होणार. सो बघा पोलॅरिटी the electronegativity of carbon and hydrogen is nearly the same. The CH and CC bonds are non-polar covalent and alkanes are thus non-polar. So the forces which holds non-polar molecules together are which forces? Van der Waals forces. कोणते forces म्हणतो आपल्याला Van der Waals forces. Those are usually weak. हे जे van der Waals फोर्सेस जे दोन अल्केन मॉलिक्युल्स होल्ड करतात ते युजली वीक असतात आणि जसं तुमची स्ट्रेट चेन वाढत जाते हा म्हणजे मिथेन आहे इथेन आहे प्रोपेन आहे एन ब्युटेन आहे एन पेंटेन आहे एन हेक्सेन आहे एन हेप्टेन आहे जशी चेन जाणार ब्रांचेस वाढले सेम अल्केन आहे आणि सरफेस एरिया van der Waals
कमी झाले. काय फोर्सेस कमी झाले? वंडर वॉल फोर्सेस. सो लार्जर द सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल, stronger are such intermolecular van der Waal forces. So intermolecular forces are relatively stronger in straight chain alkanes. कशामध्ये? van der Waal forces किंवा intermolecular forces are stronger असतात straight chain मध्ये as compared to what? Branch alkane. As compared to what? As compared to what? Branch alkane. Therefore, straight chain alkanes have having higher melting and boiling point. Simple common logic आहे. ज्यांच्याकडे van der Waal force जास्त आहे म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे? जास्त. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, बॉइलिंग पॉइंट काय आहे? जास्त. मेल्टिंग पॉइंट काय असतात? जास्त. इथं जे अल्केन्स असतात ना, त्या अल्केन्स मध्ये एक कंडिशन असते की त्यांच्या ऑड नंबर ऑफ कार्बन आहेत ना, त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय असतो? कमी असतो. इव्हन नंबर कोणापेक्षा? इव्हन नंबर ऑफ कार्बन. बॉइलिंग पॉइंट काय मेल्टिंग पॉइंट त्यांचा असा असतो. हा इथं बघा, हा मेल्टिंग पॉइंट बघा, हा किती आहे? मिथेनचा किती आहे? 90. इथेनचा किती आहे? 101. त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा असायला पाहिजे होता, कारण चेन लेंथ वाढली असणार आहे, कमी असतं. ऑड नंबर्स. कसले नंबर? ऑड नंबर्स. कसले नंबर्स? ऑड नंबर. कसे नंबर्स? ऑड नंबर. ऑड नंबर अल्केनचा मेल्टिंग पॉइंट हा लो असतो ऍज कम्पेअर टू इवन नंबर ऑफ कार्बन atoms. इज कम्पेअर टू as compared to even number of carbon atoms, as compared to even number of carbon atoms. नुसते मी काय सांगते? yes or no? melting point. हा कसला पॉइंट? कसला पॉइंट? melting point. कसला पॉइंट? melting point. पण त्याचं रिझन सरफेस एरिया आहे. इव्हनला जास्त स्पेस लागत नाही, म्हणजे इव्हनला रिपल्शन कमी असतं आणि ऑडला रिपल्शन काय असते? जास्त असते. असे काहीतरी लॉजिक्स आहेत त्याच्या मागे, लक्षात येईना. पण जर तुम्ही इव्हन घेतला ना, इव्हन फॉर एक्झाम्पल पेंटेन घेतला, त्याच्यात एक्झॅक्ट लाईन म्हटलं आहे बघा, 1 2 3 4 5 सेम साईडला दोन्ही अल्काईल, सेम साईडला दोन्ही, त्यामुळे रिपल्शन इथं जास्त असतं, त्यामुळे त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. इथं काय होतं? कोणापेक्षा? ब्युटेनपेक्षा. ब्युटेन त्याच्या आधीच आहे ना, किती कार्बन असायचे? 1 2 3 4. स्पेस स्टेरिक हिंडरन्स कमी होते. काय कमी होते? स्टेरिक हिंडरन्स. काय कमी होते? स्टेरिक हिंडरन्स. सो इथं बघा, हे एक लक्षात घ्या की जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट, जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट. आता नॉर्मली हे जे आहे ना, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 एन ब्युटेन 4 कार्बन, मोरच्या प्रोपेन मध्ये किती कार्बन आहे? स्ट्रेट मध्ये 3 3 3. ब्युटेन मध्ये, पेंटेन मध्ये हा, म्हणजे त्याच बॉइलिंग पॉइंट असं म्हणतोय. एक ब्रांच येते आणि जास्त ब्रांच असतील तर, आणि जास्त जेव्हा ब्रांचेस वाढतात तेव्हा सरफेस एरिया काय होत असतं? तर कमी. सो जर तुम्ही आयसोमेरिक अल्केन्स घेतला, कसले अल्केन्स घेतला? कसले अल्केन्स घेतला? आयसोमेरिक अल्केन्स. आता आयसोमेरिक अल्केन्स कोण आहेत? तर हा बघा, हा 1 2 3 4 5 स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन आहे. हे 1 2 3 4 5 ह्यामध्ये पण 5 कार्बन आहे, पण इथं किती ब्रांचेस आहेत? 2. ब्रांचेस जास्त, सरफेस एरिया कमी. सरफेस एरिया कमी, बॉइलिंग पॉइंट कमी. मग फॉर आयसोमेरिक अल्केन्स, फॉर alkanes, more the branches, less will be the boiling point. More the branches, less will be the boiling point. So समझ में आ रहा है? Yes or no? So इधर बघा, branch alkanes have lower melting and boiling point. Intermolecular forces are overcome partly during melting process
and completely during the boiling process. जे काय इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट जाताना मेल्टिंग पॉईंट असते. तर सॉलिड टू लिक्विड जाणारा सगळा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय ओव्हरकम होत नाही, पण लिक्विड टू गॅस जाताना ऑलमोस्ट मॅक्झिमम इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झालेला असतो, तर ओव्हरकम झालेला असतो. त्यांनी ते स्टेटमेंट सांगितले की ब्रांच अल्केन्स हॅव लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता पुढे विषय बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ओव्हरकम पार्टली ड्युरिंग मेल्टिंग प्रोसेस. थोडंसं इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी होते जेव्हा तुम्ही सॉलिड टू कशामध्ये कन्वर्ट करताय, लिक्विड मध्ये. पण लिक्विड टू गॅस मध्ये कन्वर्ट करताना कम्प्लीट इंटरमॉलिक्युलर फोर्स काय केला जातो, तर ओव्हरकम केला जातो. ओके, सो टेबल शोज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ सम अल्केन्स. अल्केन्स कशा असतात, कलरलेस. अल्केन कशा असतात, अल्केन्स आर कलरलेस अँड ओडरलेस ऍट रूम टेम्परेचर. ऍट अ रूम टेम्परेचर. कोण पहिले 4 अल्केन्स हे कोणत्या स्टेट मध्ये आहेत, तर गॅस. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे कोणत्या स्टेट मध्ये आहेत, गॅस. पुढचे नेक्स्ट अल्केन्स हॅविंग 5 to 17 कार्बन ॲटम्स आर लिक्विड. कोणत्या स्टेट मध्ये आहेत, लिक्विड. म्हणजे C15 टू C5 to C17. C5 to C17 कोणत्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड. अँड कार्बन अबाउट 18 आर इन विच स्टेट, सॉलिड. कोणत्या स्टेट मध्ये आहे, कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड. कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड. समजतंय का मी काय सांगते, ठीक. नेक्स्ट बघा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी एक बघा, सॉल्युबिलिटी सांगितली नव्हती, पण वॉटर मध्ये इनसॉल्युबल असते. कोण वॉटर मध्ये इनसॉल्युबल असतात, अल्केन्स. कारण वॉटर पोलार आहे. वॉटर काय आहे, वॉटर काय आहे, आणि अल्केन्स काय आहेत, नॉन पोलार. अल्केन्स काय आहेत, अल्केन्स काय आहेत, अल्केन्स काय आहेत, हा. सो वॉटर पोलार, अल्केन्स सो लाईक डिझॉल्व लाईक असते. त्यामुळे पोलार नॉन पोलार मध्ये डिझॉल्व व्हायचा संबंध येत नाही, किंवा नॉन पोलार पोलार मध्ये डिझॉल्व व्हायचा संबंध येत. समजते मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो, ठीक. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन आपण स्टार्टिंगलाच म्हटलेलं की अल्केन जास्त रिएक्टिव्ह नसतात. अल्केन काय नसतात, म्हणून आपण त्याला पॅराफिन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, पॅराफिन्स. दॅट हॅविंग लो रिएक्टिव्ह. ओके, सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये हॅलोजिनेशन मी नंतर ना घेते. सगळ्यात पहिला कंबशन घेते. काय घेते, कंबशन. काय घेते, कंबशन. इथं बघा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये आपण पहिला कंबशन बघूया, कारण तो छोटासा पार्ट आहे कंबशन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन थोडा मोठा आहे, टाइम लागणार. सी, कोणताही हायड्रोकार्बन असू दे, कोणताही, मग तो मिथेन, अल्केन असू दे, अल्किन असू दे, अल्काइन असू दे, जेव्हा कधीही त्याचं कम्प्लीट कंबशन होतं, जेव्हा कधीही त्याचा, तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड आणि काय मिळते, तर वॉटर. काय मिळते, ठीक. आणि ही एक्झोथर्मिक प्रोसेस असते, म्हणजे हीट खूप जास्त बाहेर पडत असते. हा मिथेन आहे, ह्याला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केलं. मी काय सांगते बघायचं, मिथेन मध्ये कार्बन किती आहेत, 4 कार्बन आहेत. आणि हायड्रोजन किती आहेत, हा. जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड, आणि जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्युल्स, 2H2O. H4 आहे ना, मग H4 चा अर्थ काय येणार आहे, 2. सो वॉटर मॉलिक्युल 2H2O. आता मला सांगा, ऑक्सिजन काउंट करा, इथं किती आहेत, 2. इथं किती आहेत, 2. 4 झाले ना. मग ऑक्सिजन किती लागणार आहेत, तर, आणि हीट बाहेर पडणार आहे. कारण रिएक्शन कशी असते, तर
एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी असते? रिॲक्शन कशी असते? एक्झोथर्मिक. आलं का लक्षात मी काय सांग? परत हा वाला घ्या. C2H6 काय? C2H6 प्लस ऑक्सिजन. बरं, कार्बन किती आहेत? मी ऑक्सिजन लगेच बॅलन्स केलं नाही, नंतर न करणार मी ऑक्सिजन बॅलन्स. पहिला कार्बन किती आहे? 2 कार्बन आहेत, तर कार्बन डायऑक्साईड किती मिळणार आहेत? 2 कार्बन डायऑक्साईड. हायड्रोजन किती आहेत? 6चे अर्धे 3. सो किती झाले? 3 + 4 7. 7 ऑड आहे. माहिती काय घ्यायचं? 7/2. काय घ्यायचं? हे फक्त अल्केनला लॉजिक लागत नाही, हे सगळ्याला लॉजिक लागते. अल्केन असू दे, अल्केन असू दे, अल्काइन असू दे. जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड, जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे त्याचे हाफ काय घ्यायचे, तर वॉटर मॉलिक्युल्स. आणि मग ऑक्सिजन बॅलन्स करायचं. आणि मग काय बॅलन्स करायचं? आणि मग काय करायचं? मग काय करायचं? ऑक्सिजन बॅलन्स. मग काय करायचं? मग काय करायचं? ऑक्सिजन काय करायचं, तर बॅलन्स करायचं. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. इथं बघा, alkanes on heating in the presence of air or oxygen completely oxidize to carbon dioxide and water with large evolution of amount of heat. That is why alkanes are called as good fuels. कारण ते एनर्जी बाहेर पडतात, ती एनर्जी मग आपण कन्वर्ट करू शकतो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. माहिती बघा, हा CH4+2O2, CO2+2H2. इथं C4H10 आहे. C4 किती कार्बन आहेत? 4. 4 कार्बन म्हणजे कार्बन डायऑक्साईड किती असणार आहे? 4. हायड्रोजन किती आहेत? 10. 10 हायड्रोजन म्हणजे 5. मग इथं 5 + 4 2 जा 8. 8 + 5 8 + 5 13. म्हणून इथं काय घेतलं, तर 13/2 O2 घेतलं. आता हे त्यांनी फॉर्म्युला दिलाय अल्केनसाठी, म्हणजे अल्केन जेवढे, अल्केनचा जो काय असेल ना, तर 3n+1 / 2 घ्यायचं. काय घ्यायचं? 3n+1 / 2 ऑक्सिजन. तसं करत बसायचं नाही आपण, आपण डायरेक्ट बॅलन्सिंग करायचं. हे फक्त अल्केनला फॉर्म्युला व्हॅलिड आहे. कोणाला फॉर्म्युला व्हॅलिड आहे? अल्किनला आणि अल्काइनला चेंज होते. त्यापेक्षा आपण लक्षात काय ठेवायचं? जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड, जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे, आणि मग ऑक्सिजन बॅलन्स. आणि मग समझ में आ रहा है? यस और नो? हाँ. What is the product which is poisonous and causes air pollution formed by incomplete combustion of alkane, that is carbon monoxide? कोण असतं? इनकम्प्लीट कंबशन मुळे फॉर्म होतं. आणि होतं इनकम्प्लीट बर्निंग. आपण गाडी जास्त स्पीड मध्ये चालवली तर कम्प्लीट बर्निंग होत, त्या केसमध्ये कार्बन मोनॉक्साईड काय होत असतं, तर फॉर्म होत असतं. ठीक आहे, रिॲक्शन लिहून घ्या ही वाली, कंबशन ऑफ अल्केन्सची. हेडिंग टाका केमिकल प्रॉपर्टीज आणि त्यामध्ये कंबशन ऑफ अल्केन्स.